तर ही बघा वैष्णवी आणि ही आपली मॉडेल तयार झालेली आहे आणि तिचा हा छानसा मेकअप टर्न कर, थोडंसं पूर्ण टर्न कर. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान असा आपला हा मनी प्लांट आता फुटलेला आहे आणि बघू शकता किती त्याचं ग्रोथ झालेलं आहे आणि मुळ्यासुद्धा खूप फुटलेल्या आहेत. त्याला आता पाणी बदलते त्याचं आणि छान अशी ही सुंदर सकाळ झालेली आहे. आणि अजून ब्लॅकी भाऊ कशी बसलायस? ओ लबाड्या हा कसं हा गावडबू. अरे बापरे, आळस आला. येड बाबा. आम्ही आता निघालो आहोत आजच्या आम्ही एक्झामसाठी आणि वैष्णवीला घेतलेली आहे. आजची मॉडेल आहे वैष्णवी. आज तिच्यावर साऊथ लुक करायचं आहे. वैष्णवी काय आत्ताच अशी ग्लो करते आणि आशू पण येते. तर चला निघतो आता. चला उशीर झालाय, पळा लवकर. तर आता मी आहे क्लासमध्ये आणि वैष्णवीला आता मेकअप करण्यासाठी मी घेतलेलं आहे. 11 ते 2चं टायमिंग आहे. 2पर्यंत आपल्याला मेकअप डन करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हिला डार्क सर्कल खूप आहेत. तर आता बघूया तिचे मेकअप, म्हणजे हिचा मेकअप कसा होतो. फायनली आमची वैष्णवी तयार आहे. मी तुम्हाला तिचा पूर्ण लुक दाखवते एकच मिनिट. तर ही बघा वैष्णवी आणि ही आपली मॉडेल तयार झालेली आहे आणि तिचा हा छानसा मेकअप टर्न कर, थोडंसं पूर्ण टर्न कर. आणि छान असा तिचा मी हा लुक तयार केलेला आहे. तुम्हाला कशी वाटते साऊथ इंडियन लुक आपली वैष्णवी, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर आता फायनली सगळ्यांच्या मॉडेल तयार झालेल्या आहेत आणि आम्ही इकडे सगळ्या मेकअप आर्टिस्ट एक साईडला आहोत आणि ज्या मॉडेल आहेत त्या सगळ्या एक साईडला आहेत आणि सर प्रत्येकाच्या मॉडेल चेक करत आहेत. काय झालं आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, ते सगळं व्यवस्थित प्रॉपरली सांगताय सगळ्यांना. आणि इथे तुम्ही बघू शकता या सगळ्या मॉडेल जवळजवळ 19 मॉडेल आहोत आणि आम्ही 19 मेकअप आर्टिस्ट. तर सगळ्याच एक्सायटेड आहेत की प्रत्येकाला आपापल्या म्हणजे मेकअपबद्दल काय सांगतात. आणि इकडे बघा यांची ही दंगामस्ती ही कायम चालूच असते आणि एक्झाम डे आहे तरीसुद्धा. तर पूर्ण झालेलं आहे छान आणि आता शूटसाठी गेलेला आहे. अशीच घेऊन निघालेली आहे. आशू आणि दोघी बसलेले आहेत. मॉडेलला मी आहे अशीच घेऊन निघालेली आहे आणि आता भुईंजमध्ये जायचं आहे. भुईंजमध्ये मग फोटोशूट करतो आणि मग तिथून मग नंतर घरी. हो बघा आमची मॉडेल. आम्ही आलो आहोत आता भुईंजला आणि इथे घाटावर आता फोटोशूट करायचं आहे त्यासाठी. आणि नदीला पाणी तुम्ही बघू शकता किती पाणी आहे. आणि आशुताई तर पोहोचल्या पण खाली. आशुताई पाणी भरपूर आहे ना, मस्त. चला फोटोग्राफर येईपर्यंत थोडासा टाइमपास आणि मग घेतो मस्त फोटोशूट करून. सांभाळतात बायका साडी. वैष्णवी थोड्या वेळासाठीच आता लगेचच हार झाली. कंटाळा आला खरंच. चल खाली जाऊया तोपर्यंत. मस्तसा आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊयात आणि लोकेशन तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहे. खूप छान आहे इथे. छान फोटोशूट होतं. प्री वेडिंगचं सुद्धा होतं आणि असं कुठलं हे असेल तर ते सुद्धा होतं. म्हणून मग म्हटलं आपल्याला हे जवळच आहे. तर सातारवरून तिला ST मध्ये घेऊन आली आहे आणि सगळ्यांची खरं तर व्हिडिओ करायला पण चान्स नाही मिळाला तेवढा, कारण रिक्षाने आलो आणि लगेचच मग बस पण मिळाली, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करायला मिळाला. सगळे लोक असं म्हणजे तिच्याकडे पाहत होते, कारण अशी तयार होऊन आली त्याच्यामुळे पाहणारच नाही का. तर चला बसतो तोपर्यंत थोडंसं फ्रेश होतो. फ्रेश मीन्स थोडंसं वातावरणामध्ये मिक्स होतो. ही हा 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 हा. आता फोटोग्राफर दादा आलेले आहेत आणि छान असं वैष्णवीचं शूट चालू आहे. बघूयात नंतर व्हिडिओ कसा येतोय.
लोकेशन खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच इथे फोटो वगैरे ना एवढे भारी निघतात ना, कारण मी बऱ्याचदा इथे आधी आलेली आहे आणि इथला फोटोशूट केलेलं आहे, व्हिडिओज वगैरे पण केलेले आहेत. आशूचं पण आहेत आपल्या इथले व्हिडिओ आणि खूप छान पद्धतीत इथे म्हणजे आपल्याला हवे तसे म्हणजे फोटोज मिळून जातात आणि व्हिडिओही होऊन जातो. म्हणून मग आम्ही डायरेक्ट म्हटलं की चला आपण भुंजला जाऊया आणि तिथलं लोकेशनवरच आपण फोटोशूट करूया. हा कशी चाललंय बघा वैष्णवी. ये ये चालत ना तिथे बघ पलीकडे ते लागेल ह्याचं. हा मग तेच ते नीट नीट नीट. आमची मॉडेल बघा कशी चालली आहे. अजून तिथं तिथं आता आतून जा की. जात नाही चप्पल आहे ना पायात. ये रानात जातीस तेव्हा साडी नसते. पदर अडकला माग. निघाला निघाला निघाला. पुढच्या ह्याच्यात ते झालं तेवढीच एक फक्त. बस थांबा जरा. ओहो हात व्यवस्थित पकड ना. कोण कसं सांगतंय. वातावरण किती छान झालंय बघ. पद्धतीने वैष्णवीचा फोटोशूट झालेला आहे आणि छान असा व्हिडिओ पण घेतलेला आहे. आपल्याला छानशी रील बनवून मिळणार आहे. तर ही मुलांची मस्ती. आणि आता निघालो आहोत घरी. चला मॉडेल दमली. दमली दमलीस ना. दमली दमली खूप खूप दमली. चलो जातो आम्ही पण घरी. बाय बाय. इकडे ये ये मांडीवर ये. चल ये लाडोबा. हा बघा आमच्या लाडोबा. आमच्या एडा लाडोबा आहे ना. एडा आहे ना तू. लागलंय तुला. लागलंय होय. बघा आमच्या याला लाडोबा कशा जमली देतो गो बाई. हो कसा बघतोय बघा. ब्लॅकी काय रे. ब्लॅकी ब्लॅकी. हो 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 घेतलाय मांडीवर. लाड करायचा तुझा ना. तर तो लाडात आलेलाच आहे. पण आज छान असा वैष्णवीचा साऊथ इंडियन लुक केला आणि आजचा हा मिनी एक्झामचा फर्स्ट लुक झाला माझा. आता उद्या मी करणार आहे वेस्टर्न लुक आणि तो करणार आहे. नीट बस बाळा नीट बस. बस तो करणार आहे आशूचा. आणि आजचा तर वैष्णवीचा तुम्ही पाहिलाच आहे. तर तुम्हाला आजचा वैष्णवीचा मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि उद्या आशूचा वेस्टर्न लुक करायचा आहे. तर ते तुम्ही उद्या पाहायला एक्सायटेड आहात की नाही तेही मला नक्कीच सांगा. अशा प्रकारे आता मेकअप वगैरे झाला आणि त्यानंतर मग तिला तसंच मी बसमधून घेऊन आलेली आहे भुईंजला. आणि मग भुईंजला आल्यानंतर म्हणजे नदीवर छान असं घाटावर तिचं फोटोशूट केलं आणि खूप छान फोटोशूट झालेला आहे. तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नंतर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे फर्स्ट झालेला आहे. उद्या आहे सेकंड, थर्ड, फोर्थ आणि त्यानंतर मग फायनल. असं थोडंसं घाबरल्यासारखं होतं ज्यावेळेस आपण तिथे मेकअप करतो त्यावेळेस. पण एक वेगळी एनर्जी येऊन जाते. आणि जरी आपल्याला आधी येत असलं किंवा काही असलं तरी म्हणजे जे सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे तर ते आणि आधीचं म्हणजे हे आधीचा त्या विषय बाजूलाच ठेवायचा आणि जे सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्याच्यावर फोकस करायचा आणि त्या पद्धतीने मेकअप करायचा.
आणि खूप छान पद्धतीत होऊन जातो आणि खूप छान पद्धतीत सरांनी सांगितल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येतं आणि त्यामुळे आपण ते त्या पद्धतीने व्यवस्थित करतो. तर असा मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे फर्स्ट लुकला आणि आता उद्या आहे सेकंड. तर बघूयात कसा होतो आहे ते. आणि खूप कंटाळा आलेला आहे कारण पूर्ण दिवस गेला कामामध्ये आणि त्यात आज ना अक्षरशः डबा नेलेला तर डबा खायलासुद्धा वेळ नाही मिळाला. घाटावर फोटोग्राफर येईपर्यंत मग चैतन्याला वडापाव आणायला लावले आणि अक्षरशः वडापाव खाल्लेला आहे आणि त्यावर आत्ता संध्याकाळी जेवण केलेलं आहे. तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. अक्षरशः खूप कंटाळा आलेला आहे. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय. हो बाय.